नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव हर्षल बोंद्रे. रिजन कृषी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण दरवर्षी पाहतो की एक इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आपल्या क्रॉपवरती दरवर्षी पडत असतो. कधी-कधी एक पांढरी माशीचा जास्त अटॅक होतो, कधी-कधी ब्लॅक थ्रिप्सचा जास्त अटॅक होतो आणि आपण याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून काहीच वापरत नाही. तर तुम्ही यावर्षी बघत असाल की एल निनोचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव आहे आणि सगळीकडे तो जाणवत आहे. किंवा 15 दिवस पाऊस येईल. गेल्या 5 वर्षापासून वनस्पतीशास्त्र, माती यामध्ये अभ्यास करून अशा गोष्टी लक्षात आल्या की आपण ज्या प्रकारे शेती करतोय, ज्या प्रकारे आपण खतं वापरतोय, ज्या प्रकारे आपण भारी भारी मॉलिक्यूल वापरतोय, ते ह्या गोष्टींना सोल्युशन नाही आहे. या सर्व गोष्टी एका ठराविक वेळेपर्यंत काम करतात. जर आपला गोल एक लाँग टर्मपर्यंत असेल तर रिजन कृषी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं वेलकम. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. आम्ही सुरुवातीला काय केलं, एक बेड पाडून घेतले. 10 गुंठ्याचं क्षेत्र होतं. त्यामध्ये आम्हाला सीड प्रोडक्शनची काकडी लावायची होती. तर आम्ही सुरुवातीला बेड पाडून त्याच्यामध्ये मायक्रोरायझा आणि ट्रायकोडर्मा असा स्प्रेड केला पूर्ण शेतामध्ये, जेणेकरून की आता सध्या पावसाळ्याचं सीझन आहे, बुरशींचा अटॅक जास्त होतो. आणि जे सुरुवातीला आपण ट्रान्सप्लांटिंग केलेले सीडलिंग असतात ते एक काकडीचे, मिरचीचे म्हणा, कोणत्याही पिकाचे, तर सुरुवातीला आपल्याला ड्रिचिंग करावं लागतात. त्याच्यामध्ये आलं आपलं कोणतेही बुरशीनाशक धरा, रोको इलेट वापरतो आपण, त्याच्यामध्ये 19-19 टाकतो किंवा ह्युमिक टाकतो. ह्युमिक तर गरजेचंच आहे, पण त्याच्यामध्ये आपण एक सिंथेटिक फर्टिलायझर वापरतो. तर ते वापरायचं काम पडणार नाही आहे मायक्रोरायझा ट्रायकोडर्मा दिल्यावर, कमीत कमी एक सेटिंग होईपर्यंत. सांगायचा उद्देश एवढाच की मायक्रोरायझामुळे होणारी वाढ आणि ट्रायकोडर्मामुळे जमिनीद्वारे येणाऱ्या बुरशींचा प्रश्न एक 100% सुटला असं समजा तुम्ही. 12 जुलैला काकडीची लागवड झाल्यानंतर एक 14 ते 15 म्हणजे एक 2-3 दिवसाच्या दरम्यान आम्ही त्याच्यावरती एक ह्युमिकचा स्प्रे घेतला आणि त्याच्यामध्ये एक बायोपेस्टिसाईड टाकलं 1-8 एक सकिंग पेस्टसाठी. आणि त्याच्यानंतर त्याला काहीही दिलं नाही, स्प्रे नाही आहे, ड्रिचिंग नाही आहे कोणत्याही प्रकारची. आणि तरी तुम्ही 10 ते 12 दिवसानंतर तुम्ही काकडीची क्वालिटी बघू शकता. एक नीड नाही आहे. आपण एक फालतू गोष्टीमध्ये पैसा घालतो. सुरुवातीला 2-2, 3-3 ड्रेसिंग करतो, याची खरंच गरज नाही आहे. तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा आणि 100% तुम्हाला रिझल्ट येतील. लागवडीपासून एक काकडी काढणीपर्यंत ज्या ज्या गोष्टी आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये, त्या तुम्ही स्वतः तुमच्या शेतामध्ये ट्राय करा. आणि सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की खरंच एवढ्या कमी गोष्टींमध्ये सुद्धा शेती होऊ शकते आणि आपण एक चांगलं उत्पन्न घेऊन आपल्या मातीचा दर्जा वाढवू शकतो. गेल्या 5 वर्षापासून मी, माझी टीम, आम्ही फील्ड वर्क करतो. पण एक जेवढ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, जेवढ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही आहे. त्यासाठी आम्ही या सोशल मीडियाद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि शेती ही एक संधी आहे आणि संधीचं सोनं कसं करता येईल त्याबद्दल आम्ही तुम्हाला सगळं मार्गदर्शन करू. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे माझा नंबर दिलेला आहे वरती, व्हॉट्सअप नंबर. त्यावर तुम्ही मला तुमच्या क्रॉपचे फोटो टाका, तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागतील ते आम्ही तुम्हाला शक्य होईल तेवढं त्याबाबत मार्गदर्शन करू. थँक्यू.